गुड मॉर्निंग पेरेंट्स. सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना शुभ सकाळ. आज 24 फेब्रुवारी. आज चौथा शनिवार असल्यामुळे शाळेला सुट्टी आहे. त्याचबरोबर आता आपला सर्व वर्गाचा सिलेबस, काही वर्गाचा सिलेबस पूर्ण झालेला आहे. काही वर्गाचा सिलेबसचे 10% 5% सिलेबस राहिलेला आहे आणि अजून 1.5 महिना स्कूल चालणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये ॲन्युअल एक्झाम आहे. त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा अभ्यास जो आहे, तो पालकांनी आता घरी थोडासा करून घ्यायचा आहे. वाचन मुलांचं घ्यायचं आहे. वाचाल तर वाचाल म्हणतात. जुनी म्हण आहे, वाचाल तर वाचाल. तर वाचनाकडं पालकांनी लक्ष द्यायचं आहे. मुलांची छान अशी बाराखडी पूर्ण करून घेतलेली, इंग्लिश मराठी बाराखडी करून घेतलेली आहे. मुलं चांगल्या पद्धतीने वाचन करतायत. पण सातत्य नसलं, की गॅप पडला, की मग परत मुलांना विसर पडतो. त्यामुळे मुलांची डेली मिनिमम 4-5 पेजेसचं वाचन हे घरी पालकांनी घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्या मुलांना परीक्षेमध्ये चांगले मार्क पडतील, चांगले ग्रेड त्यांना मिळतील. अशा पद्धतीने मुलांचं वाचन जे आहे, ते पालकांनी घरी करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची सूचना अशी द्यायची आहे, की शाळेमध्ये आपण ॲडमिशन घेताना काही कमिटमेंट केलेल्या असतात. शाळेचे रूल्स आपल्याला माहिती असतात. असं माहीत असतानासुद्धा अनेकदा वेळ देऊनही, मुदत देऊनही काही पालक फीस भरण्यास सातत्याने टाळाटाळ करतात. मोजके पालक आहेत, बोटावर मोजण्या एवढे पालक आहेत. ठीक आहे, कोणाची अडचण असू शकते, आर्थिक अडचण असू शकते. शाळा प्रशासनाकडून वारंवार खूप सहकार्य आम्ही करतो. सर्व शेतकरी कुटुंबातील पालक आहेत, त्यामुळे आम्ही समजून घेतो. कापूस दिला नाही, मका दिली नाही, अनेकदा समजून घेतो. पण काही पालकांचं वारंवार समजून घेऊनसुद्धा त्यांची शाळेला सहकार्य करण्याची भूमिका नसते. त्यांना शाळेबद्दल आत्मीयता, शाळेच्या प्रॉब्लेम समजून घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता नसते. प्रत्येकाला अडचणी असतात, प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात. पण जो खर्च आहे आपला, तो आपला करावाच लागतो. डिझेल असेल, ड्रायव्हर असेल, शिक्षकांचे पगार असेल, अनेक खर्च शाळेमागे असतात. मुलांसाठी आता रीडिंग रूम, मोठं रीडिंग रूम जवळपास 50x50चं रीडिंग रूम, त्याच्यामध्ये छान असं वाचनालय, मोठं प्लॅनिंग माझं चालू आहे. मोठा खर्च त्याच्यासाठी लागतो आणि असं असताना काही पालक समजून घेत नाही. त्यांना फीससाठी फोन केल्यानंतर ते फोनही उचलत नाही. मुलांजवळ सांगून सूचना दिली जाते, मुलांजवळ निरोप पाठवला जातो. ते त्याचाही गांभीर्याने दखल घेत नाही आणि अशा वाकसर वारंवार फोन करतात. काही वेळेस मी पण मला जसं वेळ मिळेल तसं फोन करतो. सांगतो, की तुम्ही फीस भरून टाका. पण काही लोकं मोजके पालक आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळं आमची थोडीशी चिडचिड होते. त्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला आहे, की आता अजून 8 दिवस आपण पालकांना अजून देऊ. ठीक आहे, शेतकरी आहेत, आपण थोडं समजून घेऊ सगळ्या गोष्टी. अजून 8 दिवस देऊत, पण पुढच्या सोमवारपासून म्हणजे अजून 8 दिवसानंतर तो पण सर्व पालकांनी फीस कंप्लीट करणं आता बंधनकारक आहे. जे पालक तिथून पुढं जे राहतील, मग त्यांना पुढच्या वर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी काय होतं, पालकांना फोन केले, वारंवार फोन केले, तोही राग येतो. फीससाठी तगादा लावला, तोही राग येतो. शाळेमध्ये 80-85% पॅरेंट्स जे आहेत, ते नातेवाईक आहेत. पण पैशाचं सोंग घेता येत नाही. स्पष्ट बोलतो मी. पैशाचं सोंग घेता येत नाही. ही सर्व यंत्रणा चालवण्यासाठी महिन्याला 1.5 पावणे 2 लाख रुपये लागतात. त्यामुळे ज्यांना फोन केल्यानंतर राग येतो, ज्यांना फीस मागितल्यावर राग येतो, त्यांनी एकतर फीस वेळेत भरली पाहिजे आणि ज्यांना फीस वेळेवर भरायची नाही आणि फीससाठी फोन केल्यावर राग येत असेल, ज्यांना इथले रूल्स, इथले नियम पाळायचे नसतील, अशा पालकांनी पुढच्या वर्षी त्यांचा वेगळा पर्याय निवडावा. कारण अशा ॲडजस्टमेंट्स, शाळेचे रूल्स, काही ठराविक 2-5 पालकांसाठी आपण शाळेचे रूल्स जे आहेत, शाळेचे जे नियम आहेत, ते बदलू शकत नाही. त्यामुळं अशा पालकांनी त्यांच्या पुढं त्याच्याबद्दल राग नाही काही आणि त्यांनी गैरसमज करून घेऊ नये. पण जे खर्च आहे त्याचा विचार करता फीस वेळेवर भरणं अत्यंत गरजेचं आहे.
एखाद्याला फार अडचण असेल तर त्यांनी एखादा अर्ज करावा. बऱ्याच पालकांनी आता मध्ये अर्ज केले, की आमची अडचण आहे, आम्ही 8 दिवसांनी देतो, 10 दिवसांनी देतो आणि त्यांनी अर्ज केल्यानंतर 8-10 दिवसांनी कमिटमेंटप्रमाणे त्यांनी 8-10 दिवसानंतर फीस पण भरून टाकली. पण काही पालकांचं अर्जही करायचा नाही, फोनही घ्यायचा नाही, सूचनांचं पालनही करायचं नाही, नियम पाळायचे नाही. असे पालक याच्यानंतर आम्हाला नको. अ, त्यामुळं पालकांनी लक्षात घ्यावं, की शाळेचे जे रूल्स आहेत, ते सर्वांनी व्यवस्थित पाळावेत. जे शाळेने नियम घालून दिले ते पाळावेत आणि वेळेवर फीस भरून आर्थिक शिस्त पाळावी. त्यामुळं इथून पुढं पालकांनी याची विशेष करून नोंद घ्यायची आणि शाळा प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करायचं आहे. कारण शेवटी आपली शाळा आहे, आपल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. एवढं चांगल्या पद्धतीनं आपण मॅनेजमेंट करतोय. एक दिवससुद्धा गाडी खराब असल्यामुळं किंवा इतर काही कारणामुळं आपण शाळेला सुट्टी देत नाही. दुसऱ्या बस ॲडजस्ट करतो. अनेक गोष्टींचं नियोजन शाळा चालवताना करावं लागतं. आणि खूप मोठा खर्च त्यासाठी लागतो. त्यामुळे पालकांनी वेळेवर फीस भरून सहकार्य करा आणि ज्यांना सहकार्य करायचं नसेल, त्यांनी पुढच्या वर्षी त्यांचा मार्ग एकदम स्पष्टपणे सांगतो, की त्यांनी त्यांचा दुसरा मार्ग निवडावा. कारण वारंवार लोकांना फीस करण्यासाठी फोन करत बसायला आम्हाला वेळ नाही. आम्हाला विद्यार्थ्यांना वेळ द्यायचा आहे. आमचा 1-1 मिनिट हा विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे पालकांनी कृपा करून या गोष्टीवर सहकार्य करायचं आहे. उगाच राग रोष मनात धरून आमच्यावर नाराज होऊ नये. कारण हा सर्व जो काही खटाटोप चालला आहे, हा तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या मुलांसाठीच सुरू आहे. त्यामुळं थोडंसं पालकांनी या गोष्टीचं गांभीर्याने दखल घेऊन सहकार्य करायचं आहे. त्याचबरोबर मी पहिली जी सूचना दिली, की सर्व विद्यार्थ्यांचं घरी पालकांनी रीडिंग घ्यायचं आहे. छान रीडिंग करून घ्यायचं आहे. सिलॅबस बऱ्याच वर्गांचा पूर्ण झालेला आहे. आता आपल्या जवळपास 1 महिना आहे. 1 महिन्यामध्ये आपण छानपैकी कॉम्प्युटर जे आहे, कॉम्प्युटर ॲक्टिव्हिटीला जास्तीत जास्त वेळ देणार आहे. त्याचबरोबर अदर ॲक्टिव्हिटी आपण अनेक ॲक्टिव्हिटी घेणार आहोत आणि त्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मुलांना छान-छान गिफ्ट आपण देणार आहोत. मुलांचं घरी रीडिंग करून घ्यायचं आहे आणि वाचनाचे व्हिडिओ मला जास्तीत जास्त पालकांनी टाकायचे. ज्या पालकांचे जास्तीत जास्त व्हिडिओ येतील, त्या पालकांच्या मुलांना आपण गिफ्ट देणार आहोत शाळेमधून, सर्टिफिकेट देणार आहोत. खूप मोठे-मोठे गिफ्ट आपल्याला मुलांना द्यायचे आहे. जेणेकरून मुलांचा उत्साह वाढेल. कारण शाळा चालवत असताना, मुलं घडवत असताना, आपले विद्यार्थी घडवत असताना ज्या मुलांचे गुण दिसतात, त्यांना प्रोत्साहन द्यायचं असतं आणि ज्यांचे अवगुण दिसतात, त्यांना पनिशमेंट करणं, त्यांना समजून सांगणं, रागावणं, ह्या गोष्टी शाळा चालवताना कराव्या लागतात. मग पण कौतुक केलं, गुण केलं, त्या गुणांचं कौतुक केलं, तर पालकांना तेवढं समाधान पालक व्यक्त करत नाहीत. पण काही वेळेस विद्यार्थ्यांचे अवगुण दिसतात आणि विद्यार्थ्यांचे अवगुण दिसल्यानंतर त्यांना शिक्षा करावी लागते. थोडंफार पनिशमेंट करावं लागतं, थोडंफार रागावं लागतं. पण अशा वेळेस त्या पालकांना मग राग येतो. त्यांना विद्यार्थ्यांना बोललं, की मग त्यांना राग येतो. त्यांना विद्यार्थ्यांना बोललेलंही चालत नाही. शाळेचे रूल्सही पाळायचे नाही. म्हणजे प्युअर 100% मनमानी करायची. असलं काही शाळेमध्ये चालत नाही. शाळा ही ज्ञानमंदिर आहे आणि तिथं जे नियम घालून दिलेले आहेत, तिथं जे नियम लावलेले आहेत, ते नियम प्रत्येकाला, लहान मोठ्याला, श्रीमंताला, गरिबाला, सगळ्यांना ते नियम पाळावे लागतील. त्यामुळं सर्वांनी नियम पाळा आणि आपल्या विद्यार्थ्यांचं कल्याण करून घ्या. आपले विद्यार्थी चांगले घडवा. आपल्या मुलांना क्वालिटी वेळ द्या. त्यांच्यासाठी वेळ काढा. बऱ्याचदा पालक म्हणतात, की मुलांचं वाचन घ्यायला आम्हाला वेळ नाही. शाळेत आम्हाला यायला वेळ नाही. आपली मुलं हे आपलं भविष्य आहे. मी नेहमी सांगत असतो, आपली मुलं आपले भविष्य आहे आणि आपलं पहिलं प्रायोरिटी, आपलं पहिलं प्राधान्य आपल्या मुलांना वेळ देण्यासाठी आपण दिलं पाहिजे. इतर कामं बाजूला ठेवून आपण आपल्या मुलांचं रीडिंग घेतलं पाहिजे. शाळेमध्ये काय अभ्यास घेतला, काय चाललंय, काय ॲक्टिव्हिटी चालू आहे, याची माहिती पालकांनी जाणून घेतली पाहिजे. अ, ह्या सर्व गोष्टीचा विचार करून पालकांनी मुलांना यापुढे 1.5 महिना क्वालिटी वेळ द्यावा. कारण 1.5 महिन्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर आपले पेपर चालू होत आहेत आणि ह्या ॲन्युअल एक्झाममध्ये सर्व विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडले पाहिजेत.
त्यांना चांगले ग्रेड मिळाले पाहिजे. या दृष्टिकोनातून पालकांनी घरी एकच काम करायचं आहे, जास्तीत जास्त मुलांचं इंग्लिश आणि मराठीचं रीडिंग घ्यायचं आहे. शेवटी वाचाल तर वाचाल, हे आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे. त्यामुळे सर्वांचं वाचन पालकांनी करून घ्यायचं आहे आणि त्याचे व्हिडिओ मला पाठवायचे आहे. धन्यवाद.